नमस्कार, मी शोमिशा लाक्षणी. आज आपण सुरुवात करूया बायोमॉलिक्युल्सला. बायोमॉलिक्युलचं इंट्रोडक्शन आज आपण घेऊया. आता बायोमॉलिक्युल्स, बायोमॉलिक्युल नाही, बाया गड्या असलं म्हणणं म्या बायोमॉलिक्युल्स बनला. बायो म्हणजे सजीव आणि सजीवासाठी लागणारे मॉलिक्युल्स, ज्या मॉलिक्युल्सपासून सजीव तयार होतो अशा प्रकारच्या मॉलिक्युलचा अभ्यास आपण करणार आहोत. बायो म्हणजे बाया तयार होत नाही, बायो म्हणजे सजीव तयार होते रे बाबा. अशा प्रकारचे मॉलिक्यूल, ज्या मॉलिक्यूलपासून सजीवाची निर्मिती होते अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला बायोमॉलिक्युल्स असे म्हणतात. कळलं का रे पोरांनो? आता बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करू. एक लक्षात घ्या, कुठलाही तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी असते, कळलं का? लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे, ही बॉडी त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, ही बॉडी तयार कशापासून झाली, तर तयार झाली ह्या तुमच्या मॉलिक्युल्सपासून आणि त्याला म्हणतात बायोमॉलिक्युल्स. लक्षात घ्या, इंट्रोडक्शन आहे जस्ट तुमच्या माहितीसाठी, दुसरं काय विशेष नाही. अरे बाबांनो, प्रत्येक सजीव, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही घ्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून बनलाय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे, जे शरीर आहे, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कशापासून बनलेलं आहे, तर अशा प्रकारच्या मॉलिक्युल्सपासून बनले, ज्या मॉलिक्युलला आपण बायोमॉलिक्युल्स असं म्हणतो. आणि म्हणून एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं, प्रत्येक सजीवाची बॉडी, प्रत्येक सजीवाचं शरीर हे छोट्या छोट्या स्ट्रक्चरपासून, छोट्या छोट्या मॉलिक्युल्सपासून तयार झालेलं आहे त्यांचं स्ट्रक्चर, आणि त्या मॉलिक्युलला म्हणायचं बायोमॉलिक्युल्स. आता तुम्ही म्हणसाल गुरुजी बायोमॉलिक्युल्स कुठले कुठले आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे बायोमॉलिक्युल्स आपल्या समोर आहेत. तर ते बायोमॉलिक्युल्स कोणते कोणते आहेत त्याची माहिती तुमच्या समोर सांगतो. बायोमॉलिक्युल्समध्ये नंबर 1 कार्बोहायड्रेट हा बायोमॉलिक्युल आहे. नीट आहे बरं का? कार्बोहायड्रेट. नंबर 2 प्रोटीन्स. नंबर 3 लिपिड्स. त्यानंतर हार्मोन्स. त्यानंतर विटॅमिन्स. त्यानंतर मिनरल्स. त्यानंतर एन्झाइम्स. त्यानंतर न्यूक्लिक ॲसिड. 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळी नावं जी आहेत, ह्या सगळ्यांना आपण म्हणतो बायोमॉलिक्युल्स. याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. सजीवाची निर्मिती कोणापासून झाली? ह्या सगळ्यापासून. ह्या मॉलिक्युलमुळे आपण तयार झालो. आपण कोण आहोत? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या निर्मितीसाठी हे नॉन लिव्हिंग लागतंय. हे नॉन लिव्हिंग आहे, हे निर्जीव आहे, लाईफलेस आहे, पण ही लाईफ ह्याच्यापासून तयार झाली आहे. अशा प्रकारचे मॉलिक्युल्स म्हणजे बायोमॉलिक्युल्स. द लाईफलेस मॉलिक्युल्स विच कंबाइन्स इन ए स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस लाईफ, दॅट इज कॉल्ड एज द बायोमॉलिक्युल्स. ज्यांना स्वतःला जीवन नाहीये अशा प्रकारचे मॉलिक्युल्स एका विशिष्ट प्रकारे कंबाईन होतात. लाईफलेस मॉलिक्युल्स एका विशिष्ट प्रकारे कंबाईन होतात आणि त्याच्यापासून लाईफ तयार होते. अशा प्रकारच्या मॉलिक्युलला म्हणतात बायोमॉलिक्युल्स. आणि बायोमॉलिक्युल्स कोणते कोणते आहेत त्याचे नाव आपल्या समोर असेल. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, एन्झाइम्स, न्यूक्लिक ॲसिड. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, एन्झाइम्स आणि द न्यूक्लिक ॲसिड. झाले सगळी नाव आपल्या समोर आहेत. संपलं. आता याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, प्रत्येक सजीवामध्ये प्रायमरी बायोमॉलिक्युल्स कुठले कुठले आहेत? प्रायमरी बायोमॉलिक्युल्स त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे आपला प्रोटीन आणि प्रोटीन्स अँड सेल्युलोज. दिस टू आर कॉल्ड एज द प्रायमरी बायोमॉलिक्युल्स. ह्यांना प्रायमरी असं म्हणतात. कुणाला? प्रोटीन्स आणि सेल्युलोजला. आपल्या पुस्तकात त्याप्रमाणे दिलेलं वाक्य आहे ते तुमच्यासमोर मांडलं. आणखीन काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुमच्यासमोर सांगतो. एक लक्षात घ्या, सजीव तुम्हाला माहीत आहे कुठली प्रक्रिया होते? फोटोसिंथेसिस. इथं मी वाटलंच नाही. फोटोसिंथेसिस ही अशी एकमेव प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेच्या द्वारे प्लॅन्ट, वनस्पती काय करते? ग्लुकोज तयार करते, कार्बोहायड्रेट तयार करते. बघा, कार्बोहायड्रेट तयार करण्याचं काम कोण करतं? प्लॅन्ट करतात. आणि त्याच्यासाठी जी प्रक्रिया असते फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या द्वारे हिरव्या रंगाच्या वनस्पती, हिरव्या रंगाच्या प्लॅन्ट्स कार्बोहायड्रेट तयार करतात.
तुम्हाला हे बी माहीत असलं पाहिजे, एखादी प्लॅन्ट असेल, हे त्याचं रूट आहे, हे वरी प्लॅन्ट आहे, ही वरी प्लॅन्ट आहे. तर जमिनीमध्ये असलेले जे काही मिनरल्स असतील हे कोण आहे? मिनरल्स. आणि हे सगळे मिनरल्स ॲब्सॉर्ब करण्याचं काम कोण करते? हे रूट करतं. आणि ह्या मिनरल्सपासून प्रोटीन तयार होत असतं. मिनरल्स कुठून मिळाले? जमिनीतून मिळाले. ती प्लॅन्ट आहे, त्या प्लॅन्टचे रूट आहेत, खाली मुळं आहेत, त्या रूटच्या साह्यानं ती प्लॅन्ट मिनरल ॲब्सॉर्ब करते आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार करते. हे पण आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. मिनरल्स घेतात आणि त्याच्यापासून प्रोटीन्स तयार करतात, हे पण वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आणखी काही गोष्टी पुस्तकात दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये विशेष असं काही नाही, फक्त तुम्हाला माहीत राहून ऐका फक्त एकदा. बघ, पुस्तकात सांगितलंय म्हणून एक्सप्लेन करतोय, काय बी गरज नाही सांगण्याची. आणि अजून एक लक्षात घ्या, आपला जो फॅट आहे किंवा आपला लिपिड आहे, लिपिड कुठकुठ आहे? नंबर 1 व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल, आता व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला, त्याच्यापासून मिळणारं ऑइल. आता सोयाबीन हे व्हेजिटेबल आहे, त्याला बी लागतंय, त्याच्यामधून तेल मिळतंय. सोयाबीनचं तेल, तुरीचं नाही, तुरीचं मिळतं काय? मूर्खा, काहीतरी तुरीचं म्हण, तुरीचं. अरे व्हेजिटेबल ऑइल्स म्हणजे काय? सोयाबीनचं तेल, शेंगाचं तेल, बरोबर आहे का? मोहरीचं तेल, आपलं काय ते सूर्यफुलाचं तेल, करड्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल, हे सगळे व्हेजिटेबल्स ऑइल्स. त्याचबरोबर मिल्क फॅट, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं? लिपिड असतं. हे काही उदाहरणं तुमच्यासमोर या ठिकाणी दिलेली आहेत. बाबांनो, न्यूक्लिक ॲसिड अतिशय महत्त्वाचं आहे. न्यूक्लिक ॲसिड हे माणसाचं कोण आहे? जेनेटिक मटेरियल आहे. न्यूक्लिक ॲसिड इथं लिहू का? न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA RNA. न्यूक्लिक ॲसिड इज जेनेटिक मटेरियल. हे कोण आहे? जेनेटिक मटेरियल आहे. हे पण लक्षात ठेवा. हे काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत. वेगळं काय सांगण्याची आवश्यकता नाही. तर ही सगळी माहिती थोडक्यात तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे सगळे पॉईंट्स त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे आहे, ते तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता प्रिन्सिपल बायोमॉलिक्युल्स कुठले कुठले आहेत? प्रिन्सिपल बायोमॉलिक्युल्स महत्त्वाचे 3 फक्त. प्रिन्सिपल बायोमॉलिक्युल्स, त्याचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त 3 नावं दिली पुस्तकात. नंबर 1 कार्बोहायड्रेट, नंबर 2 प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड अँड द न्यूक्लिक ॲसिड. ह्या सगळ्यांना काय म्हणायचं? प्रायमरी बायोमॉलिक्युल्स किंवा प्रिन्सिपल बायोमॉलिक्युल्स असं म्हणायचं. अशा प्रकारे या ठिकाणी बायोमॉलिक्युल्स ही सगळी माहिती आहे. याच्यात विशेष असं काही नाही. एक वाक्य सांगतो तेवढं लक्षात ठेवा फक्त. बायोमॉलिक्युल्स हे अशा प्रकारचे लाईफलेस मॉलिक्युल्स आहेत. ते एका विशिष्ट प्रकारे स्वतः कंबाईन होतात आणि त्याच्यापासून सजीव तयार होतो, त्याच्यापासून लाईफ तयार होते. बायोमॉलिक्युल्स शिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, हे तुम्हाला बी माहीत आहे. कुठले कुठले बायोमॉलिक्युल्स आहेत त्याची नावं तुमच्यासमोर आहेत. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, एन्झाइम्स, न्यूक्लिक ॲसिड. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, हार्मोन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, एन्झाइम्स, न्यूक्लिक ॲसिड. तर ही अशा प्रकारची सगळी माहिती आहे. ह्याच्यात विशेष असं काय नाही. उगा एकदा कानावून जाऊ द्या, बाद झालं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.